आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या, मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले, तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जनांना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठींसोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्यागोविंदाने नांदतायत त्यांनी सुद्धा मला सांगितलं की ये किया आपने बहुत अच्छा किया, तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. पण मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना भाजपचे नेते पहलगामच्या भाजपकडून काही विशिष्ट लोक आहेत की मराठी त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो. विजयोत्सव हा मराठी भाषा अस्मितेपुरता मर्यादित राहणार आहे की यापुढे राजकीय युतीसाठी तुमच्याकडून शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू. सबको मैं बात करूंगा लेकिन इनका पहिला पूरा नहीं. उत्तर प्रदेश बिहार मध्ये मराठी महाराष्ट्राच्या माणसांनी यावं, आम्ही पटक मारूंगे अशी भाषा ऐसे कुछ लकड़बग्गे है. उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात, इसलिए मैंने लकड़बग्गा म्हणजे तरस, लकड़बग्गा म्हणजे तरस. आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे. तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं. उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए. तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक. त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत. अगदी सांगायचं झालं, आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो, माझ्या आमदारांशी मी बोलत होतो, तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स सेवा असेल, इतर काही सेवा असेल, सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय. तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांचं घर बघावं, त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं. मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना आशिष शेलार किंवा भाजपचे नेते हे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आतंकवादी आहेत त्यांच्याशी करतात. हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि या हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं. मिळत कसे नाहीत हे पहलगाम मधले अतिरेकी? गेले कुठे? ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का? गेले कुठे? लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत, याची लाज वाटते. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मराठी विजयोत्सवात जी भाषण झाली त्याला रणगाणं जुदाली असं म्हणतात. नाही, मी त्यांची मानसिकता समजू शकतो, कारण मूळ भाजप हा मेलेला आहे, त्याचाच खून या लोकांनी केलाय. आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे, रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे, त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले ऊर, सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत, कारण भाजपा मेलाय. मूळ जो भाजपा होता, ज्याची शिवसेनेबरोबर युती होती, तो भाजपा या लोकांनी मारून टाकला. आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत, त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो, पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिणकस वृत्तीची माणसं आहेत.
आमदार खासदार आहेत ते आमच्या संपर्कात असं देखील बघा, त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे. त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही. करणार काय? जिस तरीके से आशीष शेलार ये कहते हैं कि पहलगाम का हमला जैसे हुआ था वैसे महाराष्ट्र में हो रहा है. दूसरा उन्होंने हिंदुत्व और नहीं, पहले एक का पहला देता हूँ. मैंने अभी जैसे कहा कि ऐसे लोग जैसे किसका नाम मैंने लिया? नहीं, पहला जो पहलगाम में जिन आतंकवादियों के साथ मराठी माणसाची ज्यांनी तुलना केली, ये तो गिरे हुए, मतलब उनकी कुछ तुलना किसी से हो नहीं सकती. और यही महाराष्ट्र के दुश्मन है, मराठी के दुश्मन है. और फिर मेरा सवाल यही है कि ठीक है, हम हमारा जो कुछ है देख लेंगे, लेकिन पहलगाम के आतंकवादी भाजपा में गए क्या? कहाँ गए? वो मिल कैसे नहीं रहे? तो शायद यही हो सकता है कि कोई कुछ भी करे और भाजपा में आता है तो वॉशिंग पाउडर भाजपा तो हाँ. और अभी नहीं इतना ही नहीं, लेकिन उनको शर्म भी नहीं आती. पाकिस्तान के खिलाफ पूरे दुनिया में आवाज उठाया. हमारे भी लोग एमपी उन्होंने वो लेके गए थे. अच्छी बात है, हमने तो समर्थन दिया था, लेकिन उसी पाकिस्तान के साथ अब खेल खेलते हुए इन लोगों को शर्म नहीं आती? हिंदुत्व और मराठी को एक कर रहे हैं और उनका कई नेताओं ने सुनो, पहली बात ऐसी है कि हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे हैं. हम तो जबरन या सख्ती से हमारे ऊपर कुछ लादने की कोशिश कर रहे हैं, उसका हम विरोध कर रहे हैं. अब मैं कौन सी भाषा में आपके साथ बात कर रहा हूँ? हिंदी में तो कर रहा हूँ. हमारे सांसद यहाँ खड़े हैं, संसद में हिंदी में तो बोलते हैं. जबरदस्ती क्यों? और अगर जबरदस्ती करनी है तो जो उत्तर के राज्य है, चाहे उत्तर प्रदेश है, हमारी कोई दुश्मनी नहीं है, लेकिन वहां तीसरी भाषा कौन सी होगी? तीसरी भाषा कौन सी होगी? फिर उन्होंने जो जमावड़ा किया है वो नहीं, उन्होंने वो छोड़ दो. उन्होंने जो जमावड़ा किया है, सब गुनेगार और जो भ्रष्ट लोगों को इकट्ठा किया है, साथ लिया है, वो किसको देखकर किया है? विधानसभा विरोधी पक्ष नेत्याची अजून घोषणा झाली नाही. तुम्ही हा विषय आम्ही विषय तो लावून धरतो आहोत. चर्चेत आलेला विषय लावून धरतो, लवकरच तुम्हाला दिसेल. मैंने अभी कहा कि उनकी मानसिकता को समझना चाहिए. बीजेपी की हत्या जिन लोगों ने की, यही लोग जो है जिन्होंने सत्ता के लिए बीजेपी की हत्या की, अब रुदाली के लिए उनके पास असल जो ओरिजिनल बीजेपी वाले थे वो भी नहीं रहे, तो सारे अन्य पार्टियों से लेकर वो रुदाली कर रहे हैं. तो उनकी मानसिकता को समझना चाहिए. वो रुदाली वही कर रहे हैं क्योंकि भाजपा खत्म हो गया, भाजपा मर गया, तो वो रुदाली कर रहे. भाजपा तो मर गया. अटल जी और आडवाणी जी का जो भाजपा था वो मर गया है, और उसकी हत्या इन लोगों ने, जो सत्ता पिपासु है, उन लोगों ने की है. छत्रपती संभाजी महाराज के बारे में एक विधायक ने अपशब्द कहे हैं. बघा, या गोष्टी जिथल्या तिथे यांना ठोकलं पाहिजे. जर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल कोण बोलत असेल, तर तो कोण असेल तो असेल त्याला ठोकलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, चल, जय महाराज. तर उद्धव ठाकरे यांनी यावेळेस आपण पाहिलं, भाजपवरती हल्लाबोल केलेला आहे. भाजपचं राजकारण विकृत आणि हिणकस असल्याचं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे. भाजप म्हणजे मराठी माणसाचे मारेकरी असल्याचं देखील यावेळेस टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.